नमस्कार, वेलकम टू माय चॅनल सारास. तर काय झालं, काही महिन्यांपूर्वी आमची पिकनिक गेली होती पावनखिंडला. तर तिकडे प्रमोद माळे या सरांनी खूप छान प्रकारे आम्हाला पावनखिंडचा इतिहास सांगितला. तर चला बघूया. तर प्रश्न आणि मग पुढे आपण इतिहासाकडे वळूया. या खिंडीबद्दल काही प्रश्न आहेत कोणाचे, किंवा या एकंदरीत परिसराबद्दल? घोड्यावरून महाराज आले ते पालखीवरून, म्हणजे पायदळ आहे पण महाराज स्वतः मात्र पालखीत आहेत. पण पाठीमागून येणार, त्याच्या पाठीमागून जे काही शत्रू आले ते घोडदळावरच आहे, घोड्यावरून आलेले. नाही पण मी काय म्हणतो, पार कशी केली. हा अजून हा सर तुमचं बोला. मला काय म्हणायचंय, एवढं सगळं शत्रू तिकडे पाठी असताना रात्रीच्या वेळेला आता भयानक आल्यामध्ये ह्यांना म्हणजे ते डायरेक्शन मार्गदर्शन वगैरे त्यांना कसं काय मिळालं तिकडनं वाट? ठीक आहे, पहिलं तुमचं हे पार कसं केलं ही खिंड सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता आपल्याला फार अवघड वाटतं हे, त्या काळात फारच सोपं होतं. याचं कारण आता तुमच्या डोक्यात आलं असेल की त्या काळची माणसं काहीतरी भन्नाट अफाट होतीच, पण आपण जे कल्पना करतो तसं काही नाहीये. महत्वाचं मगाशीच सांगितलं होतं, त्या काळाचा वहिवाटीचा वापरात असणारा विशाळगडला जाण्या येण्याचा हा एकमेव मार्ग आहे. तोही कसा मार्ग आहे? घोड्यावरती बसून जाता येण्यासारखा उताराचा इथला मार्ग आहे. वापर बंद झाला म्हणजे मेंटेनन्स थांबला, प्लस पाण्याने मार्ग बदलले, त्याच्यामुळे जो काही उताराचा रस्ता होता तो धुवून गेला, खचला, डायरेक्ट स्टीप कडा इथं झाला. म्हणून गेल्या 25-30 वर्षापूर्वी लोखंडी जिना इथं लावण्यात आला. सो आताचे एवढं काही अवघड वाटतंय ते त्या काळात अवघड नव्हतं. महत्वाचं म्हणजे त्या काळातला हा मार्गच वापरातला आहे, दुसरा कोणताही मार्गच अस्तित्वात नाहीये, त्यामुळे त्या काळात तो सुव्यवस्थित रस्ता आहे. ठीक आहे. नंतर तुमच्या प्रश्नाकडे येतोय. महाराज त्या काळी रात्री जे आले त्यामध्ये इतिहासात वर्णन असं आहे की फाउंडेशन किती पक्का असावं याचं उदाहरण आहे बरं का हे. त्या काळातलं इतिहासातलं वर्णन असं आहे की महाराज गडावरती असताना जायचं बाहेर कुठून पडायचं हे ठरलं, पण त्या मार्गावरती कसं जायचं याच्यासाठी मात्र, कारण महाराजांनी जो काही 45 किलोमीटर इथपर्यंतचा रस्ता वापरलाय त्यापैकी 40 किलोमीटरचा रस्ता हा आड मार्गाचा म्हणजे जंगलातला आहे. मग या जंगलातून महाराजांनी रात्रीच्या वेळेस मार्ग कसा काढला, तर त्याच्यासाठी खाली असणाऱ्या लोकांनी प्रत्येक 2 कोसावरती म्हणजे 5 किलोमीटर वरती एक वाटाड्या पेरलेला आहे. आता प्रत्येक 2 कोसावरच का 5 किलोमीटरचा एरिया त्यानं पिंजून काढायचा. तेवढ्या एरियात दगड सुद्धा कुठं आहे हे माहित असलं पाहिजे. 5 किलोमीटर पालखी पुढे गेली, पुढच्या वाटाड्याकडे पालखी हँडओव्हर होणार, त्यानं पुढचा शांतपणा करायचा नाही. 5 किलोमीटर तुझं काम झालं, संपलं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, इथं जर पाठीमागून शत्रू यांच्या जर पाठीमागून आला, 5 किलोमीटर त्याला पकडला, तो सांगू शकतो इथपर्यंत पालखी मी सोडली, इथून पुढे कुठे गेले मला माहिती. वाटाड्या भरपूर आहेत, प्रत्येक वाटाड्याला पकडायला पाहिजे, त्याला कबूल करून घ्यायला पाहिजे, त्याचा कबुली जबाब येणार आणि मग हे मार्ग काढणार. सो या दोन्ही गोष्टी म्हणून महाराज सुखरूप व्यवस्थित इथपर्यंत पोहोचले. खिंडीबद्दल अजून काही शंका कोणाची आहे किंवा प्रश्न नाही? कुठपर्यंत लांब आहे असे किती? हे खिंड स्टार्ट टू एंड आहे 2.5 किलोमीटर. आता महाराजांचा प्रवास आणि अंतरही सांगतो तुम्हाला, विषय निघलाय तर. इथून पश्चिमेला महाराजांचा प्रवास आहे तो पूर्णपणे पूर्व ते पश्चिम या दिशेला आहे. आता खिंड मात्र दक्षिणोत्तर आहे, त्यामुळे थोडस कन्फ्युजन होतं. पण ही खिंड फक्त 100 मीटर दक्षिणोत्तर आहे. 100 मीटर खाली चालून उतरून जर गेलात तर डाव्या हाताला ही खिंड वळते, म्हणजे ही खिंड पश्चिमेला वळलेली आहे 100 मीटर गेल्यानंतर. तिथून पुढचा सगळा जो प्रवास आहे खिंडीचा तोही पश्चिमेचाच आहे, म्हणजे महाराजांचाच पूर्ण प्रवास पूर्व ते पश्चिम आहे. याच्यामध्ये खिंडीपासून विशाळगडचं जे अंतर आहे ते आहे 7 किलोमीटर राजमार्गाने, म्हणजे महाराज ज्या मार्गाने गेलं त्या मार्गाने गेलात. तर बाय रोड जर गेलात, म्हणजे आत्ताचा जो रस्ता वापरातला आहे या रस्त्याने गेलात तर हे अंतर दुप्पट होतं 14 किलोमीटर. आता 7 किलोमीटर किंवा 14 किलोमीटर तोफेचा आवाज काही येणार आहे का? नाही. तरी सुद्धा आपल्याला इतिहासात सांगितलं तोफेचा आवाज झाला आणि बाजीप्रभूंनी खिंड सोडली. मग हे काय प्रकरण आहे? महत्वाची गोष्ट आहे, तोफेचा आवाज काही रस्त्याने येणार नाही, हवेतून येणार, म्हणजे एरियल डिस्टन्स महत्वाचा. मग हे हवेतलं अंतर आहे हे आहे 2.25 किलोमीटरचं. हे एरियल डिस्टन्स 2.25 किलोमीटरचा, राजमार्गाचं अंतर 7 किलोमीटर. खिंड ते विशाळगड बाय रोड गेला 14 किलोमीटर आणि खिंड स्टार्ट टू एंड हे अंतर आहे 2.5 किलोमीटरचं. आता खिंडीच्या पश्चिमेची सगळी ठिकाणं झाली, आता पूर्वेकडे जायचं आहे.
आता महत्वाची गोष्ट आपण बघितली, ही काय बघितली? घोडखिंड. हीच घोडखिंड पुढे पावनखिंड झाली. पावनखिंड का झाली हेच मला सगळ्यांना माहिती आहे, पण घोडखिंड का हेही आपल्याला कळायला पाहिजे. सुरुवातीचं नाव घोडखिंड होतं. मग घोडखिंड का? तर इथून पूर्वेला 4 किलोमीटर गेल्यानंतर जात असताना डाव्या बाजूला एक मोकळं माळ लागणार आहे. आता तुमच्या डाव्या बाजूला जात असताना एक मोकळं मैदान लागेल, ज्या मैदानाचं नाव आहे घोडमाळ. घोडमाळ का? त्या काळातला सगळ्यात मोठा घोड्यांचा बाजार या माळावरती भरला जायचा, म्हणून हा घोडमाळ आहे. याच घोडमाळच्या घोडे बाजारामध्ये स्वराज्यासाठी लागणारी घोडी खरेदी केली जायची आणि खरेदी केलेल्या घोड्यांच्या पैकी जी घोडी पुन्हा खाली कोकण प्रांताला पाठवायची आहेत ती रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे नोंदणीसाठी जवळ असणाऱ्या किल्ल्यावर म्हणजे विशाळगडावर पाठवली जायची. आता विशाळगडला जाण्याचा त्यावेळेचा एकमेव मार्ग कुठला सांगितला? या खिंडीचा. या खिंडीतून ही घोडी नेली जातात, म्हणून हिचं पहिलं नाव आहे घोडखिंड. हीच घोडखिंड पुढे पावनखिंड झाली. कशी ती पुढे बघणार आहे. आणखी एकदा पन्हाळ्यापर्यंत जाऊया. 4 किलोमीटर इथून पूर्वेला सांगितलं घोडमाळ, 6 किलोमीटर पांढरेपाणी गाव, 35 किलोमीटर मसाई पठार आणि 45 किलोमीटर ते आपला पन्हाळगड. पन्हाळा ते घोडखिंड 45 किलोमीटर, घोडखिंड ते विशाळगड 7 किलोमीटर, म्हणजे पन्हाळा ते विशाळगड तब्बल 52 किलोमीटरचा रात्रीचा पायी प्रवास. आणि या पायी प्रवासाच्या दरम्यान ही घोडखिंड पावन झाली. कशी ते पुढे प्रत्यक्षात बघायचं आहे. आधीमध्ये काही शंका आल्या त्या फक्त आपण शेवटच्यासाठी. व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळे ह्याचे 2 पार्ट येतील. हा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट उद्याला येईल. थँक्यू. आई भवानी आणि वीरमाता जिजाऊ यांचं स्मरण करून हिंदवी स्वराज्यासाठी झटलेल्या सर्वच ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानाचा मुजरा करतो आणि पावनखिंडीच्या अमर गाथेला प्रारंभ करतोय.